जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. आजचा विषय लोकशाही म्हणजे काय? सध्या लोकशाही दिसून येत नाहीये. आजच्या परिस्थितीनुसार बघते मी, तर लोकशाही दिसून येत नाही आहे. कसं? का फक्त सत्ता पुढे नेण्यासाठी, पक्ष वाचवण्यासाठी काय करता येईल ते करू. पण आम्ही सत्ता आमची सत्ता मागे पडू देऊ नये, आमचा पक्ष मागे पडायला नको म्हणून आम्ही हवा तो भ्रष्टाचार करायला तयार आहे. खरी ओळख काय आहे लोकशाहीची? की लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ज्यात प्रत्येक नागरिक हा एक प्रतिनिधित्व निवडत असतो आणि तो प्रतिनिधी हा जनतेच्या द्वारे शासन चालत असतो. त्याचा अर्थ असा की जो प्रतिनिधित्व निवडलेला आहे जनतेने, तो कशासाठी निवडला आहे? जनतेचा विकास करण्यासाठी, राज्याचा विकास करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी जे काही अं, मानवाचे, नागरिकाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी, भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, महत्वाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा खरा प्रतिनिधी. पण आता तसं नाही राहिले. आता फक्त भ्रष्टाचार चालू आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या मतांचे पैसे द्यायचे, आपलं मत घ्यायचं आणि नंतर बाय बाय करायचं. मग आपल्याला आपलं घर भरायचं. आपण आपलं घर कसं भरणार, पण आपली डंका कशी वाजवणार याच्याकडे लक्ष. आजकाल परिस्थिती तीच चालू आहे. लोकशाहीचं राज्य नाही खरं सांगायला गेलं तर. सत्ताधिकारीचं राज्य चालू आहे. जे स्वतःच्या सत्तेच्या बळावर, ताकदवर काही करू शकतात. निवडलेला उमेदवार, झालेला उमेदवारही ते फेल करू शकता, पाडू शकतात. असं काही लोकशाहीचं राज्य चालू आहे. पूर्णपणे भ्रष्टाचार, बस दुसरं काही नाही. आणि भ्रष्टाचाराच्या काळामध्ये लोकांचे डोळे अजूनही बंद आहेत. एवढं सांगेल. जय भीम, जय शिवराय.